महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आजचं आपलं सेशन एकदम इम्पॉर्टंट सेशन आहे प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या संदर्भात. तेही जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरला आहे त्यांचं 17 तारखेला प्रॅक्टिकल आहे. तर त्याच प्रॅक्टिकलमध्ये नेमके कोणते महत्त्वपूर्ण प्रॅक्टिकल आहे की ज्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स होते, फक्त वेळेच्या अभावी थोडासा याला उशीर लागला या सेशनला यायला. तर आजच्या सेशनमध्ये जे इलेक्ट्रिशियन ट्रेडचे जे प्रॅक्टिकल आहेत ते कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे ते सर्व डिस्कशन करणार. सोबतच त्याच प्रॅक्टिकलची तुम्हाला फ्रीमध्ये PDF सुद्धा मी अवेलेबल करून देईन. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल नेमकं काय करायचं ते सर्व आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण की जेव्हा केव्हा या प्रकारचा मी नवीन सेशन अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, नाहीतर तुमचा व्हिडिओ मिस होऊन जाईल, म्हणजे सुटून जाईल याच्यातनं. ठीक आहे, तर मी सेशनला सुरुवात करतो. सर्वप्रथम प्रॅक्टिकल नेमकं काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला संक्षिप्त सांगून देतो की जे आपली प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे ती 3 भागामध्ये विभागलेली असते. कशी की पहिला भाग असतो त्याच्यातली पहिली स्टेप की तुम्हाला थिअरॉटिकल प्रॅक्टिकल पेपरवरती लिहायचं. तर बघा, पुन्हा याच्यामध्ये एक गोष्ट सांगून देतो की प्रत्येक सेंटरवरती आता कुठं काय होतं, आता कुठं एवढा भोंगळ कारभार होतो की डायरेक्ट पोरं पास होऊन जातात प्रॅक्टिकलला न जाता. ठीक आहे, म्हणजे ती एकदम म्हणजे नियमात नसणारे कॉलेज आहे. पण जे व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिकल परफॉर्म करणार नियमाने, त्यांच्या हिशोबात त्यांचे प्रॅक्टिकल कशा पद्धतीने होणार त्या मी तुम्हाला स्टेप सांगतो. ठीक आहे, आता हे सर्वांसाठी सारखं आहे, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड म्हणून नाही, कोणत्याही ट्रेडचा विद्यार्थी असणार ते सर्वांसाठी सारखं आहे. बघा, प्रॅक्टिकल जवळपास तुमचं 250 मार्क्स असतं. किती असतं? 250 मार्क्स. याच्यामध्ये 3 भाग असतात. पहिला भाग की आपल्याला लिहायचं असतं, रिटर्न वर्क्स असतं, म्हणजे जे काही प्रॅक्टिकल तुमच्या पेपरमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, डायग्राम काढायचं आहे, जे काही त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डाटा आहे तो एंटर करायचा आहे. कशाने? हस्ताक्षर, म्हणजे स्वतःच्या अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं असतं. पहिला भाग. दुसरा भाग असतो, त्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं असतं. आता ते प्रत्येक ट्रेडचं वेगळं, इलेक्ट्रिशियनचं पण त्याचं परफॉर्मन्स घेतलं जातं. आता कुठं विदाऊट परफॉर्मन्स डायरेक्ट मार्क टाकले जाते तो नंतरचा विषय आहे, पण नियमाने त्यांचं परफॉर्मन्स होतं. आणि शेवटी काय होतं, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, म्हणजेच त्याला वायवा म्हणतो आपण. काय म्हणतो? वायवा. असं 3 भागात डिवाइडलेलं असतं. एकूण आपले 250 मार्क. आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ITI मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला परफॉर्म केलं जातं, पण म्हणजे व्यवस्थितपणे जर करायचं असलं तर या पद्धतीने करावं लागतं. ठीक आहे, तर हे झाले टप्पे, नेमकं कशा पद्धतीने करता येते. पण याच्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा जे आपण आज डिस्कशन करणार आहोत तो आहे की नेमका पेपर लिहायचा कसा आणि याच्यामध्ये नेमकं काय काय लिहायचं. त्याच्यासाठी तुम्हाला डाटाची गरज पडते किंवा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नेमक्या याच्यात लिहिलं काय जाते. तर मी ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो की काय काय इम्पॉर्टंट आहे. सर्वात महत्त्वाचं की प्रॅक्टिकलचं नाव काय आहे तुमचं, जे क्वेश्चन पेपरवरती आलं असणार ते. ठीक आहे, म्हणजे जे क्वेश्चन पेपर असतं तुमच्याकडे ते तुमच्या प्रॅक्टिकलचं नाव काय, सर्वात महत्त्वाचं. मग त्या आता प्रॅक्टिकल काय एकच असणार का? नाही, 3 राहू शकते, 4 राहू शकते. किती प्रश्न दिलेले आहे त्याच्यावरती ते डिपेंड करते. जनरली 3 प्रश्न तरी मिनिमम असतातच. ठीक आहे, मग त्या प्रत्येक प्रश्नाचं प्रॅक्टिकलचं नाव काय, त्याच्यामध्ये लागणारे टूल्स, इन्स्ट्रुमेंट, मशीन, इक्विपमेंट आणि मटेरियल याची पण तुम्हाला लिस्ट, यादी द्यावी लागतो. आता एकदम काही लंबी चौडी द्यायची गरज नाही आहे, जेवढी गरजेची आहे तेवढं सुचते तेवढं लिहायचं असतं. हा दुसरा भाग त्याच्यातला. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल म्हटलं की जवळपास डायग्राम कंपल्सरी असते. जवळपास डायग्राम कंपल्सरी, तर आपल्याला लिहायचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम पण तुमची आली पाहिजे, म्हणजे आकृती आली पाहिजे, ज्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल समजा 2 वे स्विचचा आला असणार किंवा गोडाऊन वायरिंग चालू असणार, तर तुम्हाला तुम्हाला डायग्राम काढावी लागेल, ती कंपल्सरी असणार. ठीक आहे, म्हणजे बघा हा जो विषय आहे हा याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे सर्वात, की एकदा प्रॅक्टिकल तुमचं नाही घेतलं आणि त्यांनी जरी म्हटलं की आम्ही घेतलं, काही पुरावा नाही आहे, परंतु या ज्या आन्सर शीट आहेत ते पुरावा म्हणून आपल्याकडे जतन करून ठेवल्या जाते आणि आपल्याकडे पुरावा असतो. समजा तुम्ही काहीच लिहिलं नाही, तुम्हाला 250 पैकी 250 मार्क्स दिले आणि एखाद्याने जर ऑब्जेक्शन घेतलं की याला 250 मार्क्स आले कसे, तर तुमचं शीट तर पूर्ण कोर आहे, बरोबर आहे. असं नको व्हायला. त्याच्यासाठी आपली शीट एकदम प्रामाणिकपणे लिहायची, कारण हे नेहमीसाठी सेव्ह असतं, म्हणजे कमीत कमी 1 वर्षासाठी जतन करून ठेवलं जातं, जेणेकरून कोणतं ऑब्जेक्शन वगैरे यायला नको. म्हणून हे सर्व लिहिणं सर्वात महत्त्वाचं. म्हणजे बघा, वायवा नाही जरी घेतला मी तरी मी म्हणू शकतो यांनी मला 5 प्रश्नाचे उत्तर, 5 पैकी 5 मार्क मी याला दिले, 5 प्रश्नाचे उत्तर दिलं. प्रॅक्टिकल पण म्हणू शकतो याने पूर्णच्या पूर्ण माझ्यासमोर प्रॅक्टिकल केलं, पण मी असं नाही म्हणू शकत तुम्हाला की यांनी पूर्णच्या पूर्ण लिहिला. या समोरच्याने म्हटलं दाखवतो, कुठून दाखवायचं, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लिहिणं सर्वात तुमच्यासाठी काय महत्त्वाचं. ठीक आहे, त्याच्यानंतर झालं, मग त्याच्यातली डायग्राम झाली. आता त्याच्यानंतर प्रोसिजर लिहायची गरज नसते प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये, पण आता कुठं आता एखादा
एखादा मास्तर म्हणतो की लिहा बा, म्हणून मी याला ऑप्शनमध्ये टाकलाय, काही म्हणजे गरज नाही आहे प्रोसिजरची, पण मी ऑप्शनमध्ये ठेवले कारण की प्रॅक्टिकल परीक्षा आहे तर ती आपल्याला करावं लागतं, असं लिहायचं नसतं, लिहायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल जर गरजेचं असणार तर बॉक्स असतो ना, कुठे कुठे कॅल्क्युलेशनचं काम पडतं तिथं रीडिंग घ्यावं लागतं. प्रत्येकाच्यात रीडिंगची गरज नसते, जसं समजा वायरिंग करायला लावली त्याच्यामध्ये काय रीडिंग येणार, मग तशा वेळेस तुमचं ऑब्झर्वेशन टेबल पण नसणार. ठीक आहे, म्हणून मी इथं ऑप्शनमध्ये ठेवला. ठीक आहे, हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन पण ऑप्शनल आहे. का बरं ऑप्शनल आहे? कारण की प्रॅक्टिकल जर रीडिंग घ्यायचं असलं तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे ते तुम्हाला बेरीज वजाबाकी करून जे काही आहे ते तुम्हाला सूत्र वगैरे वापरून तुम्हाला कोणती तरी व्हॅल्यू फाइंड करावं लागते, पण तेही कसं असणार, ऑप्शनल राहते. बरोबर आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस असणार अशातला भाग नाही, डिपेंड करते की प्रश्न कसा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटी तुमचा रिझल्ट काय ते लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिकल करताना काय काय तुम्ही प्रिकॉशन्स घेतलं, कोणत्या दक्षता घेतल्या ते लिहायचं आहे. म्हणजे एवढा डाटा तुमच्या शीटवरती असला पाहिजे प्रत्येक प्रश्नाचा, एवढं खूप गरजेचं आहे. आणि एवढं प्रामाणिकपणे केलं म्हणजे भविष्यामध्ये पण आपल्याला काही अडचण येणार नाही, तुम्हाला पण नाही, तुमच्या मास्तरला पण नाही, दोघाला पण काही अडचण येणार नाही. ठीक आहे, याच्यामधलं लक्षामध्ये ठेवा, हे सर्व काय इथून इथपर्यंत हे ऑप्शनल आहे. हे कसं आहे, ऑप्शनल आहे, लिहिलंच पाहिजे अशातली गरज नाही. डिपेंड करते, हे दोन डिपेंड करते प्रश्न कसा आहे आणि पहिलं डिपेंड करते की मास्तर काय म्हणते, त्याच्यावरती डिपेंड करते. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं असतं, प्रोसिजर लिहायची नसते. झालं, आता हे झालं महत्त्वाचं. आता नेमकं तुम्हाला प्रॅक्टिकल कोणते येऊ शकते, शक्यता कोणती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक थोडंसं पहिले डिस्क्लायमर देऊन देतो की मी तुम्हाला शक्यता सांगत आहे की प्रॅक्टिकल यापैकी येऊ शकते, पण मी तुम्हाला असा शब्द वापरणार नाही की हेच प्रॅक्टिकल जशाच तसं तुम्हाला मिळू शकते. मी ऑप्शन देईल, याच्यातले तुम्हाला 3 प्रॅक्टिकल किंवा 4 प्रॅक्टिकल तुम्हाला मिळू शकते. म्हणजे सरळ डिस्क्लायमर, म्हणजे असं नाही की सर उद्याचा पेपर आला तुम्ही ते एवढे प्रश्न दिले याच्यातले ते एवढेच आले, म्हणजे तुम्हाला गेसिंग सांगत आहे की असं होऊ शकते, असे प्रॅक्टिकल येऊ शकते. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली हे असं सांगता येत नाही, महत्त्वाची गोष्ट, म्हणून मी तुम्हाला गेसिंग दिलं आहे, डिस्क्लायमर दिलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्हाला लिस्ट देतो मी की फर्स्ट इयरचे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलची लिस्ट 2025 साठी. प्रॅक्टिकल तर तुम्हाला माहिती आहे 100 आहे, 100 फर्स्ट इयर, 100 सेकंड इयर, पण काही एवढे इम्पॉर्टंट आहे का नाही, मी बोटावर मोजण्यासारखे तुम्हाला काढून देतो. त्याच्यापैकी मे बी तुमच्या परीक्षेमध्ये एखाद्या म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त धडकून जाईल. याच्यातलं कसे आहेत बघा. पहिलं प्रॅक्टिकल आहे की ट्रान्सफॉर्मरवरती आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन एकतर रेशो काढायचा आहे किंवा दुसरं प्रॅक्टिकल आहे की ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट कोणाचं, ट्रान्सफॉर्मरचं, याच्याविषयी हे प्रॅक्टिकल असणार. ऑर दिलाय, दोघांपैकी एक प्रॅक्टिकल तुम्हाला 99% म्हणू शकतो की दिसू शकते, इम्पॉर्टंट आहे त्याच्याकरता. ठीक आहे, मग आता हे कुठून काढायचं, काय करायचं, तर मी तुम्हाला याच्यासोबत PDF देणार आहे. त्या PDF मध्ये बरोबर या एक्झरसाइज नंबर शोधायची, बरोबर सिलेक्टेड जेवढं दिलं आहे त्याची PDF दिलेली आहे, कशी डाउनलोड करायची तेही तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, तर आणि दुसरं आहे जे दुसरं प्रॅक्टिकल ऑरमध्ये आहे, म्हणजे दोन्ही नाही येणार, दोघांपैकी एक येणार. बरोबर आहे, पहिला झाला पहिला प्रश्न ट्रान्सफॉर्मरच्या बेसवरती. दुसरा प्रश्न असणार की ज्यामध्ये तुम्हाला पॉवर फॅक्टर, व्होल्टेज वगैरे काढायचं असणार. कोणाचं, RLC सिरीज सर्किट, सिरीज किंवा पॅरलल सर्किट. आता जनरली मॅक्स चान्स आहे पॅरलल सर्किटवरती आधारित प्रश्न येऊ शकते, याच्यामध्ये पण कॅल्क्युलेशन राहू शकते. ते एक्झरसाइज नंबर 1.6.55 मी जे PDF तुम्हाला देणार त्याच्यामध्ये दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसून जाईल. हा दुसरा प्रश्न AC सर्किटचा आहे. कुठचा AC सर्किट, तुम्हाला व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर वगैरे डिटरमाइन करायचा आहे. तिसरा प्रश्न की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे PVC केसिंग कॅपिंगची, म्हणजे सरळ वायरिंगची. आता याच्यामध्ये वायरिंग किती लाईट लावा, किती लॅम्प लावा, असं ते पेपरवरती डिपेंड करते काय येणार. तर जनरली तुम्हाला ड्रॉ करायचं राहील लेआउट आणि तुम्हाला केसिंग कॅपिंग करायची राहील, किंवा याच्यामध्ये पुन्हा ऑर दिलेला आहे, काय दिलेला, ऑर दिलेला, किंवा याच्या जागेवरती. आता याचा जो एक्झरसाइज आहे तो 2.2.73 असा तो एक्झरसाइज नंबर आहे, तिथे त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे. किंवा याच्याच ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल हॉस्टेल म्हणा, रेसिडेन्शियल बिल्डिंग, जनरल तुम्हाला वायरिंग करायचे, वायरिंगवरती तुम्हाला एक प्रश्न दिसणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुन्हा एक वायरिंगचा प्रश्न आहे. कोणता, तो प्रश्न आहे त्याच्यानंतरचा की एक तर टेस्ट बोर्ड, एक्सटेन्शन बोर्ड किंवा माउंट ॲसेसरीज, म्हणजे MCB, LCB वगैरे तुम्हाला लावायचं काम पडू शकते. याचा चान्स तसा पाहिजे तसा कमी आहे. ठीक आहे, पण तरी पण मी तुम्हाला घेऊन घेतला आणि देऊन दिलं. म्हणजे चौथा प्रश्न होता, याची पण तुम्हाला एक्झरसाइज दिली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होऊ शकते की तुम्हाला पुन्हा म्हणजे पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकते तुम्हाला की PVC कंड्यूट किंवा केसिंग कॅपिंगमध्ये पण तुम्हाला 1 लॅम्प कंट्रोल बाय 2 डिफरंट प्लेसेस असा पण प्रश्न येऊ शकतो म्हणजे चान्सेस आहे. कसा, तर याच्यामध्ये 2 वे स्विच वापरा, ज्याला स्टेअर केस वायरिंग पण म्हटलं जातं, किंवा एक लॅम्प 2 ठिकाणावरनं ऑपरेट करणं असंही म्हणू शकतो. म्हणजे हे 5 जे प्रश्न आहे ते एकदम तुमच्यासाठी कसे आहे, महत्त्वाचे आहे. ठीक आहे, ते एकदम महत्त्वाचे आणि एकदम IMP प्रश्न आहेत हे. बरोबर, आता याच्यामध्ये जेवढं काही इंग्रजी डोक्यावर घ्यायचं काम नाही आहे. आता तुम्ही
तुम्ही काय करायचं, याची PDF डाउनलोड करायची. मी व्यवस्थित तुम्हाला जेवढे तिथं दिलेले आहे ना, जेवढी इथं एक्झरसाइज दिलेली आहे, हे सर्व एक्झरसाइज मी तुम्हाला त्या PDF मध्ये व्यवस्थितपणे दिसणार. तुम्हाला कोपऱ्यामध्ये सर्च करायचं, तेवढेच पेज आहे. तर याच्यातलं नेमकं डाटा कोणता घ्यायचा, तर तुम्हाला काय लागते तुम्हाला माहिती आहे, प्रॅक्टिकलचं नाव, मग त्याच्यामध्ये मटेरियल कोणते आहे, सर्व मटेरियलची गरज नाही, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच बाहेर काढायचं. डायग्राम कोणती काढायचं काम पडू शकते, ऑब्झर्वेशन टेबल राहू शकतो का, बस एवढं त्याच्यातलं फक्त बाहेर काढायचं, अख्खं चक्क नाही. कारण ती PDF कशी आहे, इंग्रजीमध्ये, आणि तेही निम्मीची PDF आहे, काही म्हणजे इतरत्न जमा केलेली नाही आहे. एकदम प्रॉपर निम्मीचं जे बुक आहे त्याच निम्मीच्या इंग्रजीच्या बुकमधनं ते तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिकल मी बाहेर काढून दिलेलं आहे, जेवढे मी तुम्हाला दाखवलं. तर त्याची तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्याच्यासाठी 2 मार्ग आहे. एक पहिला की तुम्हाला काय करायचं आहे, एक तर टेलिग्राम तुमच्याकडे असणारच. टेलिग्राममध्ये आपलं चॅनल आहे CSTL लॉन्चपॅड म्हणून, कारण की तुम्हाला भविष्यामध्ये जर स्पर्धा करायची आहे तर तुम्हाला या चॅनलची गरज पडणारच. तर हे यूट्यूब चॅनल पण आहे आपलं याच नावाचं, आणि ॲप पण तुम्हाला माहिती आहे याच नावाचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवरती सर्च करायचं आहे CSTL लॉन्चपॅड. तुम्हाला तिथे चॅनल दिसणार. त्या टेलिग्रामवरती चॅनलमध्ये गेले की तुम्हाला याची PDFच दिसणार, किंवा ITI फर्स्ट इयर इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल लिस्ट असं म्हणून PDF दिसणार. ती PDF डाउनलोड करा. त्याच्यामध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरं पण आहे, फक्त इंग्रजीमध्ये. किंवा त्याच्याच ठिकाणी व्हॉट्सअपचं पण चॅनल आपलं, व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये जायचं आणि तिथनं पण CSTL लॉन्चपॅड सर्च करायचं. तिथनं पण तुम्हाला याच टेलिग्रामच्या PDFची लिंक मिळणार. तुम्ही तिथनं पण काय करू शकता, डाउनलोड करू शकता. मग याच्यापेक्षा सोपं की तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथनं पण काय करू शकता, डाउनलोड करू शकता. मी तिथे पण लिंक टाकून ठेवलेली असणार एकदम वरती. जसं तुम्ही ओपन करणार आहे व्हिडिओचा डिस्क्रिप्शन, तुम्हाला डाउनलोडची लिंक मिळणार. तुम्ही काय करू शकता, तिथनं डाउनलोड करू शकता. पटलं इथपर्यंत? तर हे सर्वात महत्त्वाचा विषय होता, कशाचा, प्रॅक्टिकलचा. म्हणजे जे काही प्रॅक्टिकल तुम्हाला फर्स्ट इयरला येणार. आणि इतर जर तुम्हाला अभ्यास करायचा असणार तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं चॅनलच्या, त्याच्यामध्ये मराठीमध्ये एवढा व्यवस्थित कंटेंट तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच दिसणार नाही. तो सर्व आपण ऑलरेडी अटेम्प्ट करून ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला रेडी करून ठेवलेला आहे, म्हणजे प्ले करण्यासाठी डायरेक्ट. ठीक आहे, आता जे काही कंटेंट पेंडिंग आहे तो सर्व मी कव्हर करण्याचा पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. ठीक आहे, तर सर्वांनाच धन्यवाद. आणि सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करायचं, लाईक करायचं, जेणेकरून पुन्हा या प्रकारचे अपडेट मी देण्यास समर्थ असणार आहे. याच्यानंतर सेकंड इयरची परीक्षा आहे, त्याच्याकरता पण परीक्षेच्या पूर्वी आपण असंच एक सेशन अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.